नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत करतो परत एकदा तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा सी-ई-टी सेलने एक नोटीस पब्लिश केलेली आहे. त्या नोटीसवरती असणारे एकदम इम्पॉर्टंट अशी नोटीस असणार आहे, ती एक्सप्लेन करणार मी या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर लवकरात लवकर जा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सी-ई-टीच्या सर्व लेटेस्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर भेटणार आहे. तसेच तुमचे पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसवरती ह्या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची कनेक्टेड राहा. तर चला, ही नोटीस तुम्हाला काय आहे ती एक्सप्लेन करतो. तर ही नोटीस आहे ती स्पेशली स्क्रुटिनिटी सेंटरसाठी दिलेली आहे. तर आता स्क्रुटिनिटी सेंटर म्हणजे काय? तर स्क्रुटिनिटी सेंटर म्हणजे असं सेंटर असणार आहे, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असणार आहे, की त्यामध्ये तुम्ही तुमचा जो काही सी-ई-टी सेलचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, जी काही प्रोसेस आहे, तिथे जाऊन फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. तर मोस्टली हे इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं की ज्यांना सी-ई-टी सेलने ऑथॉरिटी दिलेली असते, की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची सर्व प्रोसेस कंप्लीट करू शकता. तर यामध्ये तुम्हाला कोणती कोणती प्रोसेस भेटणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला काही काही इन्स्ट्रक्शन्स असणार आहे, हे जे काही डॉक्युमेंट आहे यामध्ये आपल्याला दिलेले आहे. तर बाकीचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या पूर्ण स्क्रुटिनिटी सेंटरसाठी असणार आहे. पण यामध्ये थर्ड पेजवरती आल्यानंतर आपल्याला काही इम्पॉर्टंट मॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये मी वन बाय वन ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एक्सप्लेन करतो, त्या की तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर यामध्ये स्क्रुटिनिटी सेंटरचा काय रोल आहे आपल्या जे काही ॲडमिशन प्रोसेसमध्ये, हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲक्टिव्हिटी 1मध्ये काय असणार आहे, रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुमचं सी-ई-टी सेलचे कॅपराऊंडचं जेवढी पण काही रजिस्ट्रेशन प्रोसेस असणार आहे, ती या ठिकाणी आपण स्क्रुटिनिटी सेंटरला जाऊन करू शकतो. तर यामध्ये तुमचं पूर्ण रजिस्ट्रेशन करणार आहे, सबमिशन ऑफ ऑनलाईन एक्झाम फॉर्म म्हणजे जो काही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो पण एस-सीला तुम्ही कलेक्ट करू शकता. तर त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट स्कॅनिंग किंवा अपलोडिंग असणार आहे, ते पण या ठिकाणी होणार आहे. तसेच त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे काही जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे, त्याची एक प्रिंट तुम्हाला त्यांच्याकडूनही भेटणार आहे. तर ही प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस तुम्हाला स्क्रुटिनिटी सेंटरला जाऊन करायला लागणार आहे. तर ह्यासाठी तुमच्याकडून कोणते पण चार्जेस हे काही आहे ते घेतले जाणार नाही आहे. त्याचबरोबर ही प्रोसेस तुमच्यासाठी मॅन्डेटरी नसणार आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या बाहेरच्या नेट कॅफेमध्ये किंवा तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे असेल, तर तुम्ही घर बसल्या पण ही प्रोसेस कंप्लीट करू शकता. जर तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे नसेल, तुम्हाला बाहेरच्या एखाद्या नेट कॅफेमध्ये जायचं वगैरे नसेल, तर तुम्ही या स्क्रुटिनिटी सेंटरला जाऊन तुमची जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर यासाठी तुमच्याकडून कोणते पण चार्जेस घेतले जाणार नाही आहे, फी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्याचबरोबर काही काही कॉलेजेस काय करतात मित्रांनो, की जे काही तुम्ही जेव्हा तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला जाल, तेव्हा ते तुमच्याकडनं तुमचे काही डॉक्युमेंट्स असणारे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते त्यांचा सेट हे त्यांच्याकडे ठेवतात. तर असं करायचं नाही आहे, हा अधिकार त्यांना नसतो. त्याचबरोबर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 2मध्ये असणारे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. तर यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होतं, यासाठी 2 मेथड असतात जनरली. तर पहिलं ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि दुसरं ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर यामध्ये हे ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्यासाठी रूल्स आहे की तुम्ही त्या स्क्रुटिनिटी सेंटरला जाऊन तुमची डॉक्युमेंट जे आहे ते व्हेरीफाय करू शकता. त्याचबरोबर तुमचं स्कॅनिंग आणि अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट पूर्णपणे ते करून देणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये गेल्यानंतर तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं, तर तुम्हाला त्यांच्याकडून एक स्टॅम्प त्याचबरोबर सिग्नेचर दिली जाणार आहे त्या डॉक्युमेंटवरती, डॉक्युमेंटची झेरॉक्सवरती, आणि एक ॲक्नॉलेजमेंटची जी काही स्लिप असणार आहे, ती स्लिप तुम्हाला दिली जाणार आहे. त्यावरती तुम्हाला समजणार आहे की तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ते कंप्लीट झालेलं आहे. तर यामध्ये एक नोट असणार आहे, ती गरजेची असणार आहे, की ह्यामध्ये काय दिलं आहे की हे मॅन्डेटरी असणार आहे की तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते स्क्रुटिनिटी सेंटरला जाऊनच करणं गरजेचं आहे. तर अशी नोट सी-ई-टी सेलने मागच्या वर्षी पण दिली होती. अजूनपर्यंत तर जर पुढे त्यांनी सांगितलं की ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण चालणार आहे, तर ते पण पुढच्या येत्या काही नोटीसमध्ये आपल्याला समजणार आहे. तरी तात्पुरतं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते तुम्हाला फिजिकली एस-सीला जाऊनच करायला लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही आहे असं तरी तात्पुरतं आपल्याला वाटते. पण मागच्या वेळेस पण सी-ई-टी सेलने असं सांगितलं होतं आणि त्यानंतर पुढे ॲड केलं होतं की ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होऊ शकतं. तर हे आपल्याला पुढच्या येत्या काही नोटिफिकेशनमध्ये समजून जाईल. त्यानंतर तिसरं जे काय आहे, तिसरी ॲक्टिव्हिटी, तर त्यामध्ये ऑनलाईन सबमिशन ऑफ कॅपराऊंड 1, 2, 3 अँड एनी म्हणजे ॲडिशनल जर एखादा झाला कॅपराऊंड, तर त्यासाठी पण. तर ह्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही ऑनलाईन फॉर्म असणार आहे, तो फॉर्म तुम्हाला फिल करून देणार आहे जे काही स्क्रुटिनिटी सेंटर आहे ते. त्याचबरोबर तुम्हाला त्याची प्रिंटआउट पण एक देणार आहे. त्यानंतर यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट कोणती असणार आहे, की स्क्रुटिनिटी सेंटरला कोणता पण अधिकार नसतो की तुमची कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट ही कशी असली पाहिजे ते सांगण्याचा.
किंवा तुम्हाला ते सांगतील आमच्या कॉलेजवरती टाका, त्यानंतर बाकीचे तुमचे प्रेफरन्स टाका, तर याचा स्क्रुटिनिटी सेंटरला कोणता पण अधिकार नसतो. हे पूर्ण डिपेंड असतं आपल्यावरती, आपल्याला आपली लिस्ट कशी बनवायची, त्याचबरोबर आपल्याला कोणतं कॉलेज कोणत्या ठिकाणी टाकायचं आहे हे डिपेंड करतं. तर ह्या पूर्ण प्रोसेसवरती मी एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे तुमच्या पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलची आत्ताच कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला असे व्हिडिओज हे मिळणार आहेत. हे सर्व इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहे ज्या की आपल्याला गरजेचं आहे CET स्क्रुटिनिटी सेंटरला गेल्यानंतर. तर यामध्ये यासाठी तुमच्याकडनं कोणते पण चार्जेस हे घेतले जाणार नाही आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला मॅन्डेटरी पण नसणार आहे. तुम्ही एखाद्या बाहेरच्या काउन्सलर किंवा त्याचबरोबर नेट कॅफे वगैरे म्हणा किंवा घरी बसून पण लॅपटॉप कम्प्युटरवरती तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करू शकता. बाकी जे काही खालचे इन्स्ट्रक्शन्स आहे ते स्क्रुटिनिटी सेंटरसाठी असणार आहे. यामध्ये आपला काही मेजर रोल नाही. त्यामुळे आपल्याला जे काही इम्पॉर्टंट होतं की ही एवढी माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती ती तुमच्यापर्यंत पोचणं हे गरजेचं होतं, तर ते मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे बाकीच्या पुढच्या नोटिफिकेशन त्याचबरोबर पुढच्या प्रोसेससाठी आपल्या चॅनलशी आत्ताच कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.